मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 72. मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है. अन ग्रीन सिग्नल होऊनही गाडी सुरू न करणाऱ्या राजीव मेघाला भानावर आणायला पाठीमागच्या गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न्स होते. तिने बावरूनच नजर वळवली. त्याने शांतपणे कार सुरू केली. गाणे बंद करायची तसदी ना त्याने घेतली ना तिने गाण्यावर आक्षेप घेतला. गाण्याचे बोल मनाशी संवाद साधत होते. केसांच्या टोकांना बोटात अडकवत सोडवत तिच्या लाजऱ्या नजरेचा अन गालावरच्या लालीचा खेळ. स्टिअरिंग व्हीलवर बोटे नाचवत अनुभवत होता तो त्याच्या भावनांचा आणि गाण्याच्या शब्दांचा मेळ. मेघा, हे गाणं आपल्यासाठीच आहे. जस्ट परफेक्ट. प्रेम आहे पण बोलू शकत नाही. राजीव, प्रेम व्यक्त करायला दरवेळी शब्दांची गरज नाही. मेघा, पण माझ्या डोळ्यातलं प्रेम जाणवतं का तुम्हाला? राजीव, तुमचे डोळे बरंच काही बोलतात. गुंतवून ठेवणारी आर्जव. त्याने सहजच डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिले आणि डोळे मिटून घेतले तिने. मेघा, पण तुमचं उत्तर मला कसं काय समजणार? हम आपकी आंखों में डूब जाना चाहते हैं और एक आप हो कि आंखें मूंद कर बैठे हो. राजीव, तीच तर. बांधून ठेवते तुमची नजर माझ्या नजरेला. फार कसोशीने सोडवते मी स्वतःला. मेघा, गुंतू नकोस. स्वतःला बजावते पण मन मात्र तुमच्याकडे सोडले जाते. विचारांच्या चक्रात गाणंही संपलेलं अन प्रवासही. गाडी झिरकॉनला पोहोचली अन तिने डोळे उघडले. मी रात्री फोन करणार नाही, त्याने शांतपणे सांगितले. पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी. पण असं का? मला बोलू द्याल का प्लीज? राग दाखवत मान खाली घालून बसली. प्लीज, आज वेळेवर झोपा. टेक प्रॉपर रेस्ट. या एंगेजमेंटच्या कामांमुळे खूप धावपळ झाली आहे. अँड टुमॉरो इज अ बिग डे फॉर यू. मान वर करत डोळ्यांच्या कोपऱ्यातूनच त्याच्याकडे पाहिले. राग तर आलेला पण काळजी पाहून आनंदही तेवढाच. बिग डे? माझ्या एकटीचा? गुस्सातच विचारले. ओके, टुमॉरो इज अ बिग डे फॉर अस. आपल्यासाठी महत्वाचा, राईट? किंचितसे तिच्याकडे झुकत त्या रिमलेस ग्लासेसच्या वरच्या फटीतून तिच्याकडे पाहणे आणि ती हसली खुदकन. येस, आपल्यासाठी. काही क्षण रेंगाळली तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर. पुन्हा गुंतण्याआधीच सोडवली. गुड नाईट म्हणत कारचे दार उघडले आणि पाठून लॅपटॉप बॅग घेतली. गाडीतून उतरून लिफ्टकडे जाताना एकदा वळून पाहिलेच. तिची सवय. तो थांबला आहे तिच्यासाठी. तिचा विश्वास. अन तिने हसून बाय केल्यावरच त्याने गाडी रिव्हर्स घेतली. त्याची सवय. ती वळून पाहणारच. त्याच्यासाठी. त्याचा विश्वास. स्विमिंग पूलच्या ॲडव्हान्स सेशनसाठी मम्माच्या परवानगीची आवश्यकता होती. हळूच कन्सेंट फॉर्म समोर धरत नुकतेच मम्माला आजच्या डाईव्ह सेशनबद्दल सांगून झालेले. मी काळजी घेईन, प्लीज परमिशन दे ना. अंकल पण हो म्हणाले. कर ना सही फॉर्मवर. खूप सारे बटर मम्माला लावून कन्सेंट फॉर्म भरण्याचे काम सुरू होते. अंकलना परमिशन द्यायला काय जात आहे? इथे माझा जीव टांगणीला लागतो. त्यांचीच सही घ्यायची ना कन्सेंट फॉर्मवर. आले मोठे परमिशन देणारे आणि मला चिडवणारे. मम्मा, मी एंगेजमेंटला नाही आले तर चालेल ना? भरलेला फॉर्म नीट फोल्ड करून बॅगमध्ये ठेवत हळूच मम्माकडे पाहिले. आर्या, मी समजवायचं काम केलं. तू आलीस तर जियाला कंपनी मिळेल आणि अंकलना खूप आनंद होईल. श्वेता आंटी आणि अभि अंकलनाही तुला भेटायचंय. बघ, ठरव तू. केस गुंडाळून अंबाडा बांधलाच. घरात पाऊल ठेवल्या सरशी आर्या मागे लागलेली. फॉर्म भर. पाय धुवून सरळ तिच्या रूममध्येच खेचून नेलेले. अंकल म्हणाले मला. बेडवर लोळतच आर्या उशीवर डोके ठेवून मम्माकडे पाहत होती. काय म्हणाले अंकल?
तिच्याही भुवया आकसल्याच. अगं त्यांनी मला डिनर मेन्यूमध्ये काय काय पदार्थ आहेत ते सगळे सांगितले. आमचं फेवरेट चायनीज, देन चिकन कबाब, सो मेनी स्वीट्स, रबडी, गुलाबजाम, मालपुआ. एक एक पदार्थांचे नाव घेत आर्याच्या तोंडाला पाणी सुटत होते आणि इकडे मेघाच्या कपाळावर आठ्या वाढत होत्या. आर्या, मेनू मी आजच फायनल केला ग. सगळे पदार्थ तोंडपाठ आहेत. पण राजीवना कसे कळले? आणि आर्याला एंगेजमेंट मेनू सांगून कन्व्हिन्स करणार आहेत. देवा, काय करू मी राजीवजींचं? खरंच दोघे खादाड बोके आहेत. आजही तो केक तिथे बसल्या बसल्या संपवलाच. येस, आणि केक पण. खूप मज्जा येईल डिनरला. मी आणि अंकल गुलाबजाम खाण्याची कॉम्पिटिशन लावणार आहोत. आर्या टुणकन उडी मारून बसली. आयू, तू डिनरसाठी एंगेजमेंटला येणार आहेस? मेघाने कपाळावर हात मारलेला. मम्मा, हे बघ, अंकल म्हणाले. आर्या, पुरे. तू ना मला कुठलेही फिलॉसॉफिकल फंडे देऊ नकोस. आणि प्लीज हे तुझं आणि अंकलचे डिनर प्लॅन्स इतर कोणाला सांगू नका. एक तू धन्य आणि एक तुझे अंकल धन्यच. हात टेकले बाई तुमच्या समोर. हात जोडतच तिला झोप आता सांगत मेघा रूम बाहेर पडली. आर्या मात्र मागे खिदळतच होती. खाद्यपदार्थांच्या स्वप्नात रमतच झोपी गेली. राजीवने डिनर आटोपून नुकताच लॅपटॉप हातात घेतलेला की जिया धावत रूममध्ये आलीच. डॅड, आय नीड युअर हेल्प. व्हॉट हॅपन्ड? काय झालं? यू ओके? ताप आला नाही ना? नकळत कपाळावर हात टेकवला गेलाच. डॅड, नाही रे, मला ताप नाही आला, पण आर्या मला ताप देते आहे. फुरंगटून समोरच बसली. आयू, शी इज सच अ स्वीट गर्ल. ती काय ताप घेणार तुला? जिया, तुझी नौटंकी वाढते हा. तिचं नाक ओढतच स्क्रीनवरील रिपोर्टकडे लक्ष वळवले. डॅड, शी इज नॉट लिसनिंग ॲट ऑल. तू मला सांग, एंगेजमेंट पार्टीला कुणी जीन्स घालतं का? हातावर हनुवटी पेलतच तिचा प्रश्न. येस, घालू शकतो, त्यात काय? स्क्रीनकडे पाहताच त्याने खांदे उडवलेले. व्हॉट? डॅड, तू पण असे म्हणतो? आर्या पण जिद्दी, म्हणते जीन्स घालणार. देन लेट हर विअर जीन्स. तू का तिला फोर्स करते आहेस? मी तिला समजावते आहे. ते माझं कर्तव्य आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी. मान ताठ करत हाताची घडी घालतच बसली आणि तिचं नवीन रूप पाहून तो आश्चर्यचकित. हाताची घडी घालून शी एक्झॅक्टली लुक्स लाईक मेघा. जिया मॅडम, काय झालं तुम्हाला? कर्तव्य अँड ऑल. मोठ्याने हसू लागला. जा ना तू डॅड, तू मला हेल्प करणार का सांग? त्याच्या हातावर प्रेमाने चापट बसलीच. सी, आय डोंट लाईक टू फोर्स एनीवन. एंगेजमेंटला ज्याला जो ड्रेस घालायचा आहे घालू शकते, आणि असं कुठेच लिहिलेलं नाही की एंगेजमेंट फंक्शन्सला जीन्स घालू शकत नाही. सो आर्याला कुणीही फोर्स करायचा नाही. त्याने निर्णय ऐकवत पुन्हा रिपोर्टकडे पाहिले. डॅड, तुला सांगून तर काहीच उपयोग नाही. तू आर्याचीच साईड घेणार. बिच्चारी माझी मेघा आंटी, सगळे तिला त्रास देतात. आर्या पण आणि तू पण. कपाळाला हात लावून झटकतच नाराजी व्यक्त करत उभी राहिली. मी काय त्रास दिला? किंचित भीती झळकली डोळ्यात. तू तरी कुठे ऐकतो आंटीचं? तिच्याशी आर्ग्युमेंट्स करतो, पाहिलंय मी. कमरेवर हात ठेवतच बोलत होती. अय, आंटीची लॉयर. इनफ. ऑल द टाइम मेघा आंटी, मेघा आंटी. जा झोप आता, 10:30 झालेत. जाऊ दे ना डॅड, मी आता दादीजींशीच बोलते. आय थिंक शी कॅन हेल्प मी. पाय आपटतच रूम बाहेर पडली आणि तो अजूनही विचारातच. जिया पण ना, आजकाल कमरेवर हात, पाय आपटणे, रागात गाल फुगवणे सेम मेघासारखी वाटते. और मी मेघाचा सतत विचार करत असतो म्हणून का? राजीव, कॉन्सन्ट्रेट ऑन रिपोर्ट. उद्या माझंही प्रेझेंटेशन आहेच. ड्राफ्ट्स, फायनान्शियल स्टेटमेंट्स, खूप काम आहे. आज मेघाला फोन पण नाही करायचा. मी का सांगितलं असं? आय एम नाव यूज टू लिसनिंग टू हर स्वीट व्हॉइस बिफोर स्लीपिंग. त्यांचा आवाज नाही ऐकला तर झोप येणार का मला? राजीव, ये क्या हो रहा है?
कितना इसको समझाता हूँ, कितना इसको बहलाता हूँ. भास्कर सर हातातील व्हिस्कीचा घोट घेत खिडकीजवळ बसलेले, दूरवरचा सीलिंग पाहत. रात्रीचे 11 झालेले. पूरब आत बसून काम करत होता. बाहेर हे एकटेच. मेघा खुश होती आज. आय स्टील रिमेंबर. टेक्नोसिस प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर रोज एक कॉल करायची, अपडेट द्यायला. राजीवचं डायरेक्ट नाव न घेताही त्याची तक्रार मात्र करायची. हे दोघे प्रोजेक्ट कसे पूर्ण करणार मलाच टेन्शन होतं. अँड फायनली टेक्नोसिस बेड विन झालं. त्या पार्टीत मी राजीव आणि मेघाला एकत्र पाहिलं. चिंता वाटली मला. मेघाची काळजी होती. ती इन्व्हॉल्व झाली राजीवमध्ये आणि राजीव सिरियस नसेल तर काय? प्रोफेशनल रिलेशनमुळे और दोघांमधील स्टेटस गॅपमुळे जर राजीवला हे रिलेशन ॲक्सेप्ट करता आले नाही तर मेघाचं काय? खूप विचार केला. फायनली प्रकाशशी बोललो लास्ट वीक आणि आज राजीवला स्पष्टच सांगितले. त्याने प्रॉमिस दिला आहे. आय एम शुअर तो मेघासोबत कायम राहील. आता मीही समाधानी आहे. मेघासाठी राजीवपेक्षा बेटर कोणी मिळणारच नाही. ही इज बेस्ट. मेनली बोथ आर हॅप्पी टुगेदर. पाहिलं आज माझी आर्या पण खुश राहील राजीवच्या जियाबरोबर. भगवान तेरा लाख लाख शुक्रिया. अन पूरब तेवढ्यात बाहेर आला. डॅडना अंधारात बसलेले पाहून लाईट्स ऑन केले. त्यांच्या पायाशी जाऊन बसला. डॅड, मेघाबद्दल विचार करताय ना? नकळतच त्यांच्या हातातील ग्लास काढून घेतला. डॅड, राजीव आणि मेघा छान वाटतात ना टुगेदर? तो अंदाज घेत बोलत होता. पूरब, मला वाटायचं की तू. वाक्य अर्धवट सोडतच त्याच्या हातावर थोपटले. येस डॅड, पूर्वी मलाही तसंच वाटायचं की मेघा असावी आयुष्यात कायमची. पण आता कळतंय की ती आयुष्यात हवीच आहे, पण मैत्रीण म्हणून. आमची मैत्रीच खूप बेस्ट आहे डॅड. आय कांट लूज हर फ्रेंडशिप. इट्स प्राइसलेस. खाली बसूनच डॅडच्या गुडघ्यांवर डोकं टेकवलं. हलकेच त्यांचा हात केसांवरून फिरला. अँड डॅड, शी इज हॅप्पी विथ राजीव. पाहिलं ना तुम्ही? येस, म्हणून तर दोघांना आशीर्वाद दिला. हो, दोघे आहेतच मेड फॉर इच अदर. केसात हात फिरवत थांबले क्षणभर. अँड व्हॉट अबाउट रश्मी? हळूच विचारले. डॅड, वर पाहात डोळे विस्फारले गेलेच. अरे बोल माझ्याशी. मेघाला माहीत आहे, राजीवलाही माहीत आहे. मला पण सांग. ते मिश्किल हसत होते. डॅड प्लीज, आज नाही. मान खाली घालत चक्क लाजला अन भास्कर सर आश्चर्यचकित. आय कॅन हेल्प. मी भेटणार आहे रश्मीच्या डॅडला संडेला. लंचला बोलावले आहे. डॅड प्लीज नो. अंकलशी नका बोलू. मी आधी रश्मीशी बोलतो, मग आपण ठरवू. ओके बेटा, लवकर ठरव, नाहीतर मी बोलेन. गोड शब्दात वॉर्निंग दिलीच. अन पूरब केसात हात फिरवत हसत होता. सिरीनचे प्रेझेंटेशन पुन्हा स्क्रीनवर, पण मन कामात नव्हते. कितीदा पाहू ते प्रेझेंटेशन? पाठ झाले आता माझे. काय करू? राजीव, हे काय नवीन? आज फोन करणार नाही म्हणे. काळजी करण्याची ही कुठली पद्धत? मान्य आहे मी वेळेवर झोपावे, आराम करावा, हे सर्व ठीक आहे, पण झोप यायला तर हवी ना. राजीव, तुम्हाला एवढं पण समजू नये की आता या रात्रीच्या फोन कॉलची सवय झाली आहे ना. अलीकडेच रात्री निश्चिंत झोपते. तुमचा आवाज असतो सोबतीला, कानात रुंजी घालणारा. तुम्हाला फोन नाही करायचा ना? नका करू. तुम्हाला काय वाटतं, फक्त तुम्ही फोन केला तरच आपण बोलणार? मेहराजी, आज आम्ही फोन करणार तुम्हाला. तुम्हालाही मिळू दे सरप्राईज. रात्रीचे 12 वाजलेले आणि त्याच्या फोनवर मेघा कॉलिंग. चष्मा काढून डोळे चोळून पुन्हा पाहिले. लॅपटॉप दूर सारत गडबडीतच फोन उचलला. काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? बरी आहे ना तब्येत? अहो, किती काळजी करता. मी ठणठणीत आहे. किंचित नाराजीतच उत्तर दिले. देन वाय आर यू स्टील अवेक?
झोपायचं नाही का? झोपलेले. 11 ते 12 झोपले, आता उठले. बोलूया का आता, की अजून काही प्रश्न आहेत? हसू ओठात दाबतच अडवले. यू आर. येस, मीही क्रेझीच आहे, बऱ्यापैकी मॅड आणि क्रेझी. ते तर मी खूप पूर्वीच तुम्हाला सांगितलं आहे. आता खळखळून हसलीच. येस, बट हा क्रेझीनेसही अमेझिंग असतो हे आजच मला कळलं. तोही हसलाच तिच्यासोबत. काही क्षण हसण्याची आवर्तने. काय करत आहात व्हीपी मॅडम? मी पुन्हा एकदा प्रेझेंटेशन रिव्ह्यू करत होते. वाय नॉट कॉन्फिडंट? सकाळी तर मला कोणीतरी फुल जोशमध्ये सांगितलं आहे, आय डोंट नीड युअर अप्रुव्हल, सी यू इन द बोर्ड मीटिंग. मग आम्ही जोशमध्येच उत्तर देतो. आदिती आणि मनीष सारखं ततपप करत नाही आम्ही. तुम्ही उगाच ते सगळ्यांना घाबरवता आणि बिचारे ते सगळे थरथर कापत असतात तुमच्याशी बोलताना. इकडे ओठ तिरपे केलेलेच. आणि व्हीपी मॅडम घाबरत नाहीत? मुळीच नाही. CFO साहेबांना कशाला घाबरायचं? गुड, आय लाईक दॅट कॉन्फिडन्स. पण किंचितचे टेन्शन आहे उद्याच्या मीटिंगचे. लिटल बिट इज ओके, तेवढे सगळ्यांनाच असते. मीही उद्या ड्राफ्ट फायनान्शियल स्टेटमेंट प्रेझेंट करणार आहे सुप्रीम ग्रुपचे. लेट्स सी बोर्ड मेंबर्स काय म्हणतात सुप्रीमच्या प्रगतीबद्दल. वर्षभर मी घेतलेले निर्णय योग्य होते का? काहीही तुमचं. तुमच्या सुप्रीम संदर्भातील निर्णयांवर कोण आक्षेप घेईल? यू आर द बेस्ट CFO. रिअली? हो. सो उद्या अप्रुव्हल मिळवणार ना तुम्ही? बघा हां, जर मी अप्रुव्हल मिळवलं तर पुढचे 2 वर्ष माझ्यासोबत काम करावं लागेल. आत्ताच नीट विचार करा, नाहीतर नंतर म्हणाल कुठे अडकलो या सतत वाद घालणाऱ्या क्रेझी व्हीपींसोबत. पुन्हा हसलीच मनमोकळं. पण तो शांतच. मी आयुष्यभर तुमच्यासोबत काम करायला तयार आहे. खरंच? येस. पण जर हे कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं तर जुलै एंडला आपले मार्ग वेगळे होणार. टेक्नोसिस पूर्ण करून मी SWC ऑफिसला परत जाणार आणि तुम्ही सुप्रीममध्येच राहणार. आवाज किंचित कापरा झालाच. बट दॅट डझंट मीन की आपली स्टोरी एंड होणार. रिमेंबर, इट्स अ लॉंग टर्म कमिटमेंट. सेरेंडिपिटी. त्याचा आश्वासक स्वर आणि तिने आनंदाने डोळे मिटले. पुन्हा थट्टा करायचे मनात आलेच. देवा, तुमच्याकडेच रिकामा वेळ आहे. तुम्ही लिहित बसा स्टोरी. मला पुष्कळ कामं आहेत. गुड नाईट. निरोप घेऊनही फोन ठेवावासा वाटेना. तिच्या लटक्या रागानंतरचं त्याचं हसणं कानात साठवून घेतलं. ओ, खूप कामं आहेत तरी माझ्याशी फोनवर बोलून वेळ वाया घालवत आहात. त्याचा मिश्किलपणा डोकावलाच. मला कुणीतरी सांगितलंय, टाइम यू एन्जॉय वेस्टिंग इज नॉट वेस्टेड टाइम. रिअली? हे सांगणारी व्यक्ती नक्कीच क्रेझी असणार. हो, ते आहेतच क्रेझी. अमेझिंगली क्रेझी. बाय, झोपा आता. फोन बंद करताना तिच्या हसण्याचा खळखळाट कानात साठवत त्याने डोळे मिटले. येस मेघा, आता मीही शांत झोपू शकतो. आपके आवाज की खनक कान में बजती रहेगी. आंखों को आपके ख्वाबों का इंतजार रहेगा. नादान है कुछ ना समझता है, दिन रात ये आहे भरता है. मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है. तिने शेवटचे एकदा सिरीन प्रपोजल डोळ्याखालून घालत लॅपटॉप बंद केला. राजीव, आता तर हे अप्रुव्हल मी मिळवणारच आहे. सिरीन ग्रुपसाठी, त्या 250 एम्प्लॉईजसाठी, भास्कर सरांसाठी, SWC साठी आणि आपल्यासाठी, आपल्या लॉंग टर्म कमिटमेंटसाठीही. आपण भांडतो, वाद घालतो, खूप सारे आर्ग्युमेंट्सही करतो, एकमेकांचे मुद्दे रिजेक्ट करतो. बट स्टील वी आर टुगेदर. ती भांडणं, ती वाद, त्या आर्ग्युमेंट्समुळे आपल्यातल्या गप्पा, हसणं, थट्टा करणं, सोबत एन्जॉय करणं यावर काहीही परिणाम होत नाही. आय फील दॅट्स द ब्युटी ऑफ दिस अमेझिंगली क्रेझी रिलेशनशिप. अन सहजच पुन्हा तेच गाणं प्ले केलं. डोळे बंद केले अन समोर
त्याचाच चेहरा. राजीव, मेरा दिल भी कितना पागल है. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.